अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खेमेनेई यांचा मृत्यू झाला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात मुस्लिम धर्मीयांनी अमेरिका विरोधात निदर्शने केली। महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली यासारख्या ठिकाणी अशी निदर्शने, आंदोलन, घोषणाबाजी का होत आहेत? काही भागात अमेरिका मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। खेमेनेई ठार होताच भारतासह जगभरातील मुस्लिम रस्त्यावर काय येत आहेत? भारतीय मुस्लिम संघाचं आणि इतर मुस्लिम देशातील नेत्यांचं काही खास कनेक्शन आहे का? पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। एलएस मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खेमेनेई ठार झालेत। इराणचा भडका उडालाय। इराणने याचा बदला म्हणून अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय। मशिदीवर लाल झेंडा फडकवून रक्तरंजित उठावाचा इशारा केलाय। खेमेनेईंच्या मृत्यूनं केवळ इराणच भडकलेलं नाही, तर त्याचे जगभरात संतप्त पडसाद उमटले। भारतासह विविध देशातील लोक रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत, आंदोलन करतायत, बऱ्याचशा ठिकाणी रॅल्या निघत आहेत, अनेक जण रस्त्यावर उतरलेत, अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत, अमेरिकेवर आगपाखड करत आहेत। विशेष म्हणजे रस्त्यावर उतरलेले सर्व नागरिक शिया पंथीय मुस्लिम आहेत। शिया पंथाचं खेमेनेई यांच्याशी खास कनेक्शन असल्यानंच हे नागरिक रस्त्यावर उतरले असल्याचं म्हटलं जात आहे। अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद अशा घोषणा देखील यावेळेस देण्यात आल्या। आयातुल्ला खेमेनेई यांच्या समर्थनार्थ शिया समाजातील नागरिक रस्त्यावर उतरलेत। इस्लाममध्ये शिया आणि सुन्नी असे दोन पंथ आहेत। जगामध्ये इराण हा शिया बहुल देश आहे, त्यामुळेच इराणच्या राजकारणात शिया पंथीयांचा बोलबाला राहिलाय। खेमेनेई हे शिया पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून ओळखले जायचे। इराणचे सर्वोच्च लीडर होण्यापूर्वी ते धर्मगुरू म्हणून काम करायचे। सर्वोच्च नेते झाल्यावरही धर्मगुरू म्हणून त्यांची मान्यता होती। धर्माचा प्रचार करण्यात ते अग्रेसर होते। शिया मुस्लिम बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली असून जोरदार निषेध दर्शवलाय। काश्मीर पासून कर्नाटक पर्यंत विविध शहरांमध्ये मुख्यतः शिया पंथीय मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून खेमेनेई यांच्या मृत्यूबद्दल शोक आणि संताप व्यक्त केलाय। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरच्या जम्मू, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, बांदीपुरा, अनंतनाग आणि पुलवामा येथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते। यावेळी अमेरिका इस्रायल विरोधी घोषणा देण्यात आल्या। महिलांनी आक्रोश केलाय, तर दुसरीकडे पुण्यात ट्रम्प आणि नेतान्याहू यांचे इन्सानियत के दुश्मन उल्लेख असलेले पोस्टर झळकत आहेत। यामुळे पुण्यातील कोंढवा परिसरात खळबळ उडाली आहे। शहरात अमेरिका मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मुंबईतील मुंब्रा आणि ठाणे परिसरात रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी अमेरिका मुर्दाबाद व इस्रायल मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध नोंदवला। दरम्यान जम्मू काश्मीर मधील शाळा 2 दिवस बंद आहेत। उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे बडा इमामबाडा मशिदीजवळ मोठ्या प्रमाणात शिया नागरिकांनी एकत्र येऊन शोक व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे। यावेळी अनेक महिलांनी खेमेनेई यांचं छायाचित्र जवळ बाळगलं होतं। उत्तर प्रदेशात शिया पंथीयांनी 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय। देशभरातील अनेक मुस्लिम संस्था आणि संघटनांनी वेगवेगळ्या दिवसांचा शोक कालावधी जाहीर केलाय। पंजाबच्या लुधियानामध्ये खेमेनेईंच्या मृत्यूचा निषेध करण्यात आलाय आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे पुतळे जाळण्यात आले। अजमेर, हैदराबाद, कर्नाटकातील चिकबल्लापूर या ठिकाणीही शोक व्यक्त करण्यात आलाय। भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमुळे सरकारने खबरदारीचं पाऊल उचललंय। जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आले। त्याचबरोबर शाळा आणि कॉलेज पुढील 2 दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। काश्मीरमधील विद्यापीठाच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या। आपण पहिल्यांदाच नेता गमावला नाही, परंतु आपल्या प्रिय नेत्याचा मृत्यू आपण विसरणार नाही। अमेरिका आणि इस्रायलनं आपल्या नेत्याला फसवणुकीने कसं मारलं हे आपण आपल्या पिढींना सांगू। मुस्लिमांचा एक भाग नेहमीच प्रिय नेत्याच्या मार्गावर राहिलाय आणि नेहमीच म्हणतो की आपण नेहमीच अत्याचारितांसाठी आवाज उठवू। जग शांत असताना पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी आवाज उठवल्यामुळेच त्याला मारण्यात आलं, अशी भूमिका काश्मीरी शिया बांधवांनी घेतल्याचं पाहायला मिळालंय। अशाच आणखी स्टोरी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। पाहत रहा एलएस मराठी।